खडसेंनी सपत्नीक विधिवत पूजा करत मुक्ताईनगरच्या आपल्या फार्म हाऊसमध्ये गणरायाची स्थापना केलेली आहे। महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह नागरिक महागाईने त्रस्त आहेत आणि अशा काळात सर्वांना दिलासा मिळावा अशी प्रार्थना खडसेंनी गणरायाकडे केली आहे। जळगावच्या पाचोऱ्यातील बालगोपालकांकडून घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली। चिमुकल्या भाविकांनी मोठ्या उत्साहात बाप्पाचं स्वागत केलंय। जळगावच्या एरंडोलमध्ये 17 सार्वजनिक तसंच शेकडो लहान गणेश मंडळांनी गणपतीची उत्साहात स्थापना केली। सुमारे 25 ते 30 फूट गणपती मूर्तींची स्थापना मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। नाशिकच्या लासलगाव येथील क्रांती गणेश मंडळाच्या गणरायाच्या आगमनाची मिरवणूक रात्री काढण्यात आलेली आहे। ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी यावेळेस झाली। या मिरवणुकीदरम्यान गोदा आरतीचंही आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये होणारी गणरायाची रेल्वेवारी फुटली आहे। गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा आहे। यंदा रेल्वे प्रशासनाने गोदावरी एक्सप्रेस धुळ्यापर्यंत वाढवल्याने धावत्या रेल्वेत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यास अडचण येणार आहे। यामुळे गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाने गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे। लासलगाव पोलिसांनी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी म्हणून रूट मार्च काढला। शहरातील मुख्य रस्त्यांवरून पोलीस पथक आणि वाहनांचं संचलन करण्यात आलेलं आहे। या रूट मार्चमध्ये निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी आणि लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी मार्गदर्शन केलं आहे। जळगावच्या एरंडोलमध्ये वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर कुतुबुद्दीन बोहरी या मुस्लिम परिवारामध्ये 37 वर्षांपासून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येते। बोहरी परिवारानं सर्व प्रकारचे धार्मिक विधी करून गणेशोत्सव साजरा केलेला आहे। तसंच शहरातील शेकडो हिंदू मुस्लिम समाज बांधव या उत्सवामध्ये सहभागीही होतात।